Good evening, everybody. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये आहेस का? ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. अच्छा अच्छा, ओके ओके ओके, गुड गुड. आपले जे काही स्पार्कल लर्निंग सेंटर मार्फत आपण विविध वेगवेगळे लेक्चर्स अरेंज करतोय. तर आजच्या लेक्चरमध्ये आज जसं आधी सगळ्यांना सांगितल्यानुसार आपण आजचे जे आपले गेस्ट आहेत डॉक्टर गिरीधर करसगावकर, जे सर्जन आहेत, ज्यांनी खूप हजारो यशस्वीरित्या सर्जरी केलेले आहेत. औरंगाबाद येथे त्यांचं एक मोठं हॉस्पिटल आहे आणि ज्यांनी PhD केलेलं आहे प्राणायाम आणि योगामध्ये. तर असं एक खूप उत्तम अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रभावी व्यक्तिमत्व, की जी कोणतीही गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघितल्यानंतरच त्याला न्याय देणारे असे हे प्रभावी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहेत. आपले आजचे आपल्याला पाहुणे, प्रमुख पाहुणे. तर सरांचं अजून ते मास्टर्स आहेत उपनिषदामध्ये, नंतर अष्टांग योगामध्ये, पतंजली योगामध्ये. तर असं खूप सारं त्यांचं म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर काही आहे ते, म्हणजे मला तर खूप नाही माहिती, मला असं वाटतं खूप कमी सांगते मी त्यांच्याबद्दल माहिती. तर सरांचं अजून काही भरपूर गोष्टी आहेत की ज्या सर खूप याच्यामध्ये मास्टर्स आणि खूप जास्त त्यांचं सगळ्या त्याच्यामध्ये त्यांचं खूप ज्ञान आहे आणि खूप सखोल ज्ञान आहे त्यांच्याकडे. त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ सुजाता करसगावकर, तर त्या आयुर्वेदाचार्य आहेत आणि त्या पण सरांसोबतच सरांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या सगळ्या कामांमध्ये खूप त्यांचा बरोबरीने वाटा आहे. त्यांना एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. तर सरांच्या मुलीने सुद्धा PhD केलंय मेडिटेशनमध्ये आणि त्या सुद्धा त्याच्यामध्ये काम करतात आहेत. तर असं हे आपले आजचे पाहुणे म्हणणं मला खूपच असं वाटते, ऑड वाटते. पाहुणे नाही, घरचेच आहेत सर ॲक्च्युअली. ते कधी पण अवेलेबल असतात. त्यांना कधीही त्यांना काही एक प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर सर एनी टाईम ते कधीच असं होत नाही की सरांनी कधी नाही म्हटलंय किंवा त्यांनी रिस्पॉन्स दिला नाहीये. तर हे आपल्याच घरचेच आज प्रभावी व्यक्तिमत्व आहेत जे माझ्या गुरुस्थानी आहेत. तर अशा सरांना मी विनंती करते की सरांनी आपला आजचा जो टॉपिक आहे की अन्न स्वादिष्ट असावं किंवा किती सात्विक असावं किंवा अन्न म्हणजे काय किंवा अन्न केव्हा काय खायला पाहिजे, अशा अनेक बाजूंनी आपण अन्नाचा विचार आज आपण करूया आणि ते सरांकडनं ऐकूया. तर मी सरांना विनम्र विनंती करते की सरांनी आपलं जे आजचं सेशन आहे ते सुरू करावं. वेलकम सर. थँक्यू मॅडम. आता आजचा जो विषय आहे तो आहे अन्न. याचा वेदामध्ये उल्लेख येतो. त्याच्यात ते सांगतात की जगातलं सगळ्यात चांगलं औषध हे अन्न आहे आणि त्याचा तुम्ही थोडासा वेगळा अर्थ घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की अन्न हे औषधासारखं खायला पाहिजे. एकदम जास्ती पोट भरून किंवा असं नाही खायला पाहिजे आणि प्रत्येकाची रिक्वायरमेंट त्याच्या कामानुसार ठरते. तर हे आहे, तर हे वेदातला रेफरन्स आहे. आणि दुसरं जे आहे तर आपल्याला रोज किती किलो अन्न खायला लागतं. मी कॅलरीच्या भाषेत नाही बोलतोय, मेडिकल टर्म मध्ये नाही बोलतोय. म्हणजे आपला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर आणि मधल्या वेळेतलं खाणं शिजवलेलं जे काय ते, तर ते आपल्याला किती किलो लागतं कोण सांगू शकेल? कोणी उत्तर द्या, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. कारण फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार असं नाही. तुम्ही बोलणार, मी पण बोलणार आणि आपण दोघं एकमेकांचं ऐकणार आहे. तर आपल्याला रोज किती किलो अन्न आपल्याला लागतं 24 तासामध्ये, हा माझा प्रश्न. कोण सांगू शकतंय? ओके.
सर किती किलो लागतं असं म्हणजे हा कधी विचारच नाही केला या ह्याच्यामध्ये, की किती कॅलरीज मध्येच नेहमी विचार करतो, पण हा विचारच कॅलरीज नाही केला आपल्याला कधी. माहिती आहे, हो ना. 2000 कॅलरीज पर डे लागतात. बरोबर. पण त्या कधी विचार नाही केला असा. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला किती अन्नाची गरज आहे. म्हणजे ज्यांचं मेहनतीचं काम नाहीये, एखाद्या जागेवर बसून काम आहे, तर त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की 39 तोळे. जुना तोळा हा 12 ग्रॅमचा होता आणि अच्छा. त्याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला 468 ग्रॅम एवढं अन्न आपल्याला लागतं 24 तासामध्ये. त्यानंतर ब्रेकफास्ट आला, लंच आलं, मधल्या वेळेत खाणं आलं आणि डिनर आलं. तर हे जे आहे, तर आपल्याला ही अन्नाची रिक्वायरमेंट आहे. आणि एरिया वाईज आणि वातावरण त्याच्याप्रमाणे अन्नाची रिक्वायरमेंट बदलतही जाते. तर त्याच्यामुळे हे वेदामधलं भारतीय संस्कृतीसाठी त्यांनी सांगितलेलं वाक्य आहे. पाश्चात्य संस्कृती वेगळी आहे, त्यांचं डाएट वेगळं आहे, त्यांचं वातावरण वेगळं आहे, त्याच्यामुळे त्यांचं डाएट जास्ती पण आहे. तर हे जे आहे, तर हे वेदामध्ये 2 उल्लेख येतात. आता याच्यावर एक जॅपनीज आणि एक अमेरिकन सायंटिस्ट त्यांनी गेले 20 वर्ष याच्यावर काम केलं आणि त्यांनी सांगितले की बाबा 2 जेवणामध्ये तुम्ही कमीत कमी 10 ते 12 तासाचं अंतर ठेवायचं, मध्ये काहीही घ्यायचं नाही. फारच फार घेतलं तर थोडंफार पाणी घेऊ शकतात. आणि त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे मागच्या वर्षीच 2019च. तर हे जे आहे तर हे अन्नाची रिक्वायरमेंट आहे. भारत जे आहे तो उष्णकटिबंधातला प्रदेश आहे. इथे आपल्याला कमीत कमी लागतात खायला. आणि ह्याच्यावर जेव्हा वैज्ञानिकांनी एक संशोधन केलं, त्यात त्यांनी काय केलं की जो एक एक्सपेरिमेंटल ॲनिमल होता, त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या सगळ्या नर्व कट केल्या आणि त्या कट केल्यानंतरही त्यांना वाटलं होतं की काहीतरी इफेक्ट होईल डायजेशन प्रोसेस मध्ये, परंतु ते डायजेशन प्रोसेस जशाला तसं चालू राहील. मग त्यांनी कन्क्लुजन काढलं की एक सेंटर असं आहे पोटामध्ये की जे कंट्रोल करतंय डायजेशन. ते कुठे आम्हाला नाही माहिती, पण एक सेंटर आहे ते कंट्रोल करतं. तर हा त्यांचा निष्कर्ष आहे. आणि मधल्या वेळामध्ये जेव्हा तुम्ही 10 ते 12 तासाचं अंतर ठेवता, तर त्यावेळेस जे आहे तर मधल्या काळात लागणारी एनर्जी हे शरीर कुठून घेईल? ज्या आपल्या शरीरातल्या बॅक्टेरिया आहेत, कॅन्सर सेल्स आहेत, त्यांना ते डायजेस्ट करेल आणि त्याच्यापासून एनर्जी निर्माण होईल. तर हा त्यांना नोबेल प्राइज देणारा त्यांचा शोध आहे. तर हे पहिलं एक त्याच्यात म्हणजे शोध लागलेला आहे आता, की 10 ते 12 तासाचं अंतर जीवनामध्ये ठेवायचं. आणि आयुर्वेदाने 2 गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की बा कोणत्याही आजाराचा मार्ग हा पोटातून जातो. बरोबर आहे ते. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्ती खाल्लं, तर शरीराला ते पचवणं भाग आहे. मग जे पचवलेलं आहे, जेवढं कामाचं आहे त्याने ते वापरलं आणि ते नाही कामाचं आता ते स्टोअर केलं. एकतर शुगर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, या रूपामध्ये किंवा चरबी आहे, या रूपामध्ये स्टोअर केलं जातं आणि मग तिथून आजाराला सुरुवात होते. आणि आयुर्वेद दुसरी एक गोष्ट सांगतो की मनाचं जे पोषण आहे ते तुमच्या कोणत्या प्रकारचं अन्न आहे त्याप्रमाणे मनाचं पोषण होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी अन्न जे आहे तर त्यांनी 3 भागामध्ये क्लासिफाय केले. आता पहिले अन्न म्हणजे काय हे आपण बघू आता डेफिनेशन. अन्न म्हणजे आपल्या शरीरात प्राण संचार करवणारा आणि अन्न म्हणजे संचार करणारा प्राण, त्याला त्यांनी अन्न म्हणले. अन्न आणि अन्न ह्या दोन्हीमध्ये हा फरक आहे. हे फार मोठा
फरक नाहीये, पण अन्नाची डेफिनेशन ही येते. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं जे आहार आहे, त्यांनी त्याला 3 विभागामध्ये क्लासिफाय केलेलं आहे. पहिलं आहे सात्विक अन्न, ज्याच्यामध्ये सत्वगुणाची मात्रा सगळ्यात जास्ती असते. सत्व, रज आणि तम हे 3 गुण सदैव एकत्र असतात. ते सात्विक अन्न आहे म्हणून त्यात रज किंवा तम गुण नाही असं नाहीये, पण खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे. तर ते सात्विक अन्नाची त्यांनी जी व्याख्या केली आहे, त्यात ते काय म्हणतात की जे अन्न स्निग्ध आहे, मधुर आहे आणि रसाळ आहे, तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि या सात्विक अन्नामध्ये काय काय येतं? दूध आहे, फळे आहे, फळं आहेत, सर्व प्रकारच्या भाज्या आहेत. त्यानंतर दही आहे, पण दही खाण्यासाठी सुद्धा कंडिशन आहे. दुपारी फक्त तेही वसंत ऋतूमध्ये, म्हणजे साधारणतः मार्च एप्रिल हा आपला महिना आहे, तर तो वसंत ऋतू म्हणून ओळखला जातो. आणि वसंत ऋतूमध्ये सुद्धा फक्त दिवसा आणि ते ताजं दही खायचं. तर त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस सगळ्यात जास्ती असतात. अँटीबायोटिक वगैरे आपल्याला चालू असेल तर आपल्याला लूज मोशन होतात, त्या लॅक्टोबॅसिलस सुद्धा मारला जातो. कारण अँटीबायोटिक काही फरक नाही करत ना, की कामाच्या कोणत्या आणि बिनकामाच्या कोणत्या, ते यालाही मारतात आणि त्यालाही मारतात. मग ज्यांना अँटीबायोटिक चालू आहेत किंवा अँटी टीबी औषध चालू आहेत, त्यांना फार महत्वाचं आहे की दही खाणे एक वाटीभर का होईना, पण त्यांना जशा पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने आपल्याला ते खायचंय. दुसरं आहे त्यांनी सांगितलंय राजसिक अन्न. मग हे जे राजसिक अन्न त्याच्यामध्ये त्यांनी इतर सर्व चवी घेतल्या, म्हणजे कडू आहे, तुरट आहे, आंबट आहे, खारट आहे, जे काय असेल ते. तर या सगळ्या चवीमध्ये रजगुण जास्ती असतो आणि रजगुण हे चंचल आणि ते चंचल असल्यामुळे मन एका ठिकाणी स्थिर होत नाही. सत्वगुण प्रकाशशील आहे, त्यामुळे मन शांत राहतं. आणि राजसिक मध्ये काय होतं की मन चंचल होतं, म्हणजे एक विचार आला दुसरा कंटिन्युअस चालू असतो. आणि तिसरं जे आहे तर त्याला म्हणलं तामसिक अन्न. तर तामसिक अन्नात काय काय येतं? दूध आणि फळे जर तुम्हाला खायची असेल, एकत्र एकत्र खायची नाहीत. जे आपण जे म्हणतो ना फ्रूट सॅलड, ते कधीच खायचं नाही. एक तर तुम्ही अगोदर फळं खा किंवा दूध प्या, त्याच्या 1 तासानंतर राहिलेलं तुम्ही खाऊ शकता. कारण दूध आणि फळं मिक्स केले की त्यातलं जे ऍसिड आहे ते दुधाला फोडतं ते मध्ये मध्ये गेल्यानंतर, आणि मग त्याचा त्रास चालू होतो. तर त्याला विरुद्ध अन्न म्हटलंय. आणि इतर काळात दही खाणे ते सुद्धा विरुद्ध अन्न होतं ते. परंतु त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट एक आहे की तुम्हाला ताक हे 12 महिने चालतं. ते पातळ ताक, त्याला काही अडचण नाही. त्याला ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये त्याला म्हटलं की हे अमृत आहे. तर हे आहे राजसिक अन्न. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे तामसिक अन्न. तामसिक अन्न म्हणजे काय, की भारतामध्ये उष्ण कटिबंधात प्रदेश असल्यामुळे इथे आपल्याला नॉनव्हेज आणि अल्कोहोल याची गरज नाही, आणि विरुद्ध अन्न आपल्याला नको आहे. आता ह्याच्यामध्ये तमगुणाची मात्रा जास्ती असल्यामुळे तमगुण जे आहे तो जड आहे, त्याच्यामुळे आपलं मन जड होतं. म्हणजे कसं आहे किंवा समोरच्याची जी काय संपत्ती ती माझ्याकडे कसं येईल, भले मला त्यासाठी त्याला मारावं लागलं तरी हा विचार त्याच्या डोक्यात नाही. तर हे तामसिक झालं. त्याच्यात मांसाहार आणि अल्कोहोल भारतामध्ये काही गरजच नाही. आणि मांसाहारासाठी सुद्धा एक नियम आहे कागदावर, की जो कोणता प्राणी खाण्यासाठी मारला जाणार आहे त्याला व्हेटरनरी डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही मारू शकत नाही. भारतात हा कायदा फक्त कागदावर आहे, प्रॅक्टिकली वापरला जातो का? नो. आणि हे जे प्राणी आहेत मग त्यांचं
प्रिपरेशन करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? जास्तीत जास्त तेल, तिखट, मसाला, चव येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त घ्यावं लागतं. आणि त्याला आपण गॅस्ट्रिक इरिटंट्स म्हणतो. म्हणजे आपलं जे पचनसंस्था आहे त्याला इरिटेट करणारे पदार्थ. वय आहे तर तोपर्यंत मला सोबत चालेल. कारण एकदा वय वाढलं की मग सगळे जुने विकार जे आहेत ते वर येतात आणि मग त्रास व्हायला लागतो. आता मांसाहारामध्ये दुसरा प्रॉब्लेम असा आहे की आपले जेवढे प्राणी आहेत तर हे काय खातात? किडावर जे काय पडलं तिकडं ते चरायला सोडून दिलेलं आहे त्या माणसाने. आता तिथं जे मिळतं हे खात राहतात. त्याच्यामुळे त्यांच्या आतड्यामध्ये दंताचं प्रमाण जास्ती आहे आणि या दंताचे अंडे हे स्नायूमध्ये जमा होतात. नॉनव्हेज खातात म्हणजे काय खातो आपण? स्नायू खातोय. आणि त्यातले 2 जे दंत आहेत, एक टेपवर्म आणि दुसरा आहे हुकवर्म. त्याचे अंडे आहेत ते अतिशय बारीक बारीक आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत आणि ते तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये सुटले तर काय होईल? त्याला पहिले फिल्टर कोणतं मिळेल? लिव्हर. लिव्हरच्या ठिकाणी गेल्यानंतर ते वाढायला लागेल आणि आपण म्हणतो लिव्हर ट्युमर झाला, त्याला ऑपरेटच करावं. दुसरं फिल्टर आहे लंग्स, फुफ्फुस. त्याच्यामध्ये गेलं तिथं ते ट्युमर म्हणून काम होतं. तर ते ऑपरेट करणं ते सुद्धा थोडंसं इझी आहे. तिसरं सगळ्यात बेकार फिल्टर कोणतं आहे की मेंदू. पण मेंदू आहे कवटीच्या आतमध्ये आणि तिथं जर ते दंताचं अंड गेलं तिथं जर ते डेव्हलप व्हायला लागलं तर काय होणार आहे? तिथली जी टिश्यू आहे जी दाबली जाईल, त्याला एक्सपेन्शनला जागा नाही आणि त्यामुळे ते ज्या ठिकाणी जाऊन बसलं, ज्या ठिकाणी त्याची वाढ व्हायला लागली त्या ठिकाणचा प्रॉब्लेम आपला चालू झालेला आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि particularly लहान मुलांमध्ये हा प्रॉब्लेम फार कॉमन आहे. लहान मुलं जे आहेत ना तसंच खेळून येतात माती तिकडे तिकडे आणि तसंच हात न धुता जेवतात आणि त्यांच्यामध्ये प्रमाण सगळ्यात जास्त आहे लहान मुलांमध्ये. आणि त्याला काही करता येत नाही. मग त्याला दंताची औषधं नेहमीसाठी घ्यावी लागतात. तिसरा एक ह्याच्यातला प्रॉब्लेम असा आहे की जो प्राणी मारला जाणार आहे त्याला पण त्याचं मरण दिसत असतं आणि त्याला सुद्धा भीती वाटते आणि भीतीचे एन्झाईम्स त्याच्या शरीरामध्ये सिक्रेट होतात आणि ते सिक्रेट झाले तर तुम्ही काय केलंय? तुम्ही त्याचे एन्झाईम्स आपल्या शरीरात देतो. आणि नॉनव्हेज खाणारी व्यक्ती साधारणपणे खूप घाबरट असते. त्यांना जर सांगितलं की शेजारच्या दुकानात काहीतरी जाऊन वस्तू आणा, तर मी नाही जात. का नाही जात? मला भीती वाटते अंधाराची. का भीती वाटते? काही कारणच नाही आहे ना. कारण त्यांनी त्या प्राण्याची भीती आपल्या अंगात घेतलेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होतो. आणि हे जे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले तर याच्यामध्ये सुद्धा दोष आहेत. त्याला गुणवृत्तीजन्य दोष म्हणतात त्याला. आणि हे गुणवृत्तीजन्य दोष हे 2 प्रकारचे आहेत. एक आहे निमित्त दोष. निमित्त दोष म्हणजे काय? की जीवनामध्ये एखादा बारीक खडा आला, केस आला किंवा छोटासा कचरा आला, हा निमित्त दोष आहे. आणि दुसरा महत्वाचा दोष आहे तो त्याला आपण म्हणतो आश्रय दोष. जी व्यक्ती स्वयंपाक बनवते ती कोणत्या भावनेने बनवत आहे? भावना म्हणजे परत एनर्जी जशी शरीरात जाते तशी ती बाहेर पण फेकत जाते. आणि ती व्यक्ती जर चांगल्या भावनेने करत असेल की मी याच्यासाठी बनवत आहे की माझं हातचं अन्न खाऊन घरच्यांकडनं चांगली कामे व्हावीत, त्यासाठी मी हे अन्न बनवत आहे. परंतु कधी कधी काय होतं माहिती का की अचानक 2-3 मित्र पाहुणे कुठतरी अचानक येतात आणि साहजिक एक ऑर्डर जाते मध्ये की 4 कप चहा ठेवा बरं. मग
ती व्यक्ती कसं बनवणार आहे? माझं तर रेग्युलर काम चालू आहे. आता हे ऍडिशनल काम आलं आणि माझं वर्कलोड वाढलं. करणं भाग आहे, ते चुकणार नाही. पण ते चिडचिड करत बनवलं चहा. मग त्या भावना राजसिक त्या चहामध्ये ट्रान्सफर आणि तो चहा पिणारा मग नंतर तोही चिडचिड करायला लागतो. तर हे जे आहे तर हे आश्रय दोष आहे. म्हणजे त्याला तुम्ही थोडक्यात आता जे मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये होतं, आता ते तालुका लेवल पर्यंत आलेलं आहे किंवा आठवड्याच्या शेवटी शनिवार वगैरे जो काय असेल तर त्यावेळेस सहजपणे म्हणलं जातं की आज स्वयंपाकाचा कंटाळा, नाहीतरी उद्या सुट्टीच आहे, आपण बाहेर जेवायला जाऊ. ओके, काय हरकत नाही. मग जेवायला जायची वेळ काय असते त्याची 8 ते 9 हा रेंज आहे. आणि तिथे तिथे जे लोक काम करतात त्यांचे पण ड्युटीज ठरलेले आहेत, मॉर्निंग, डे आणि नाईट. मग डे ड्युटीवाला त्याची ड्युटी संपली 8 वाजता, पण त्याच वेळेस कस्टमर वाढायला लागले. मला येणाऱ्याला जॉईन करून घेतो आणि यालाही सोडत नाही. आणि असा वेटर तुमच्या नशिबाला आला तर पहा तुम्ही, जर अनुभवला असेल तर तुम्ही बघा, असा वेटर तुमच्या समोर मेनू कार्ड असा आपटतो. तुमचा साहेब काय ऑर्डर द्यायची ती आत्ताच द्या, सारखी सारखी देऊ नका. आणि सर्व करताना तो त्याच पद्धतीने करत असतो. तर हा अनुभव मोठ्या शहरात आणि आता तालुका लेवल आलेला आहे. आणि तुम्हाला भले तुम्ही 5 स्टार हॉटेल मध्ये जेवायला जा, तर तिथे सुद्धा तुम्हाला हाच अनुभव येणार आहे. 5 स्टार हॉटेलचा जो चीफ कुक होता त्यांनी मला सांगितलं की आम्ही भाताचा एक कण पण वाया जाऊ देत नाही. आम्ही तो स्टोअर करून ठेवतो वेळा करून. भाजी पण तशीच करतो. त्यांचं मोठं कोल्ड स्टोरेज असतं, त्यामध्ये आम्ही ठेवतो. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. आणि जेव्हा त्या पद्धतीची ऑर्डर येईल तेच अन्न तुम्हाला परत एकदा गरम फ्राय थोडंसं पाणी जर टाकून तुम्हाला फ्रेश म्हणून दिलं जातं. आपण काय खातोय? आपण उष्ट खातोय दुसऱ्याचं. आणि वेदामध्ये याचा उल्लेख आहे, इव्हन आईनी मुलाचं किंवा मुलांनी आईचं उष्ट खायचं नाही. आता तुम्हाला त्याचं काय माहितीये? आणि जो बनवतोय स्वयंपाक तो पडद्याच्या आड आहे, तुमच्या समोर तर नाही बनवलं जात ना ते. तर त्याच्यामुळे तो कोणत्या भावनेने बनतोय त्याच्या भावना त्या अन्नामध्ये ट्रान्समिट होतात. म्हणजे तामसिक आणि राजसिक दोन्ही त्यात मिक्स होतात आणि मन त्याप्रमाणे तुमचं काम करायला लागतं. तर हे जे आहे तर हे अन्न आहे. आता याच्यामध्ये आता 2 संशोधन डॉक्टर डीन आर्मिथ यांनी केलेले आहेत. त्यांनी काय केलं किंवा एक मिक्स ग्रुप आणि दुसरा प्युअर व्हेज ग्रुप अशी वेगळी केली. आणि त्यांनी दाखवून दिलं की फक्त आहारावर 6 महिन्यामध्ये आपले जेनेटिक चेंजेस होतात. हे त्यांचं पहिलं रिसर्च आहे. दुसरं रिसर्च काय त्यांचं, त्यांनी सर्वे टाईप रिसर्च केलं. तर त्यांनी त्याच्यामध्ये परत 2 ग्रुप केले, व्हेज आणि मिक्स डाएट. आणि व्हेज मध्ये परत दोन ग्रुप केले, फक्त फळं खाणारे आणि फक्त भाज्या खाणारे. जो मिक्स ग्रुप डाएट वाला होता तर त्याच्यामध्ये आजारचं प्रमाण प्रचंड सापडलेलं आहे. आणि जे फ्रुट्स खातात फक्त त्यांच्यामध्ये 1% आजारचं प्रमाण आहे. परंतु जे फक्त कच्च्या भाज्या खातात तर त्यांच्यामध्ये आजारचं प्रमाण निग्लिजिबल म्हणजे जवळपास नाहीच असं आपण त्याला म्हणतो, काय हरकत नाही. तर हे जे आहे तर हे अन्न आहे. आता बरेच जण आपलं वजन कमी करायला काय करतात, नॅचरोपॅथी सेंटर मध्ये जातात आणि त्यांच्या स्वप्नात सुद्धा ते जीवनच येत असतं. मग ते काय करतात, हळूच बाहेर जातो, बाजूला हॉटेलची रांग असते, तिथं जाऊन परत मस्त खातात आणि परत मध्ये जातात. त्यांचं वजन का कमी व्हावं? काहीच गरज नाही. फक्त तुम्ही मनाला कंट्रोल करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता मनाला कसं कंट्रोल करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न. पण तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी एखादा मार्ग असतो.
तर मनाला कंट्रोल करण्यासाठी एक मार्ग आहे, ते आहे आपली जीभ. चवीला कंट्रोल करत तुमच्यासमोर जे आलं त्याला खा, त्यात तिखट कमी आहे, मीठ कमी आहे का जास्त आहे, तो विचार करू नका. तो विचार न करता तुम्ही जिभेला कंट्रोल करा. दोन्ही बाबतीत चव आणि बोलणे त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याला कंट्रोल केला तर मन तुमचं आपोआप कंट्रोल मध्ये येतं. तर मनाला कंट्रोल करण्याचा हा मार्ग आहे. त्याच्यामध्ये हे अन्न येतं. आता जर तुम्ही उपनिषद जर वाचले असतील तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ब्रह्मा किंवा प्रजापती त्यांनी पहिले काय निर्माण केलं, तर पहिले त्यांनी आकाश निर्माण केलं. आकाश निर्माण केल्यानंतर त्यांनी वायू निर्माण केला. वायूनंतर त्यांनी अग्नी उत्पन्न केला. अग्नीनंतर जल हे तयार केलं आणि पाऊस चांगला झाल्यानंतर अन्न चांगलं उगवतं. म्हणून त्यांनी सांगितलेलं की अन्नाला फार मोठं महत्व आहे. तर हे जे आहे तो उपनिषदातला एक रेफरन्स आहे आणि तो सायंटिफिकली एकदम करेक्ट आहे. आता तुम्ही जर जुन्या काळचे जे भिक्षेकरी होते ते जर तुम्ही पाहिले तर ते काय करायचे, ते म्हणायचे आम्हाला कोरडी भिक्षा द्या, गहू तांदूळ पीठ जे काय असेल ते, पण शिजवलेलं नको. आपण त्यावेळेस काय विचार करायचो, काय उर्मट माणूस आहे त्याला आता ताजा बनवायला द्यायचं तरी घेत नाही, कारण त्या व्यक्तीला माहित नाही की यांनी कोणत्या भावनेने बनवलेलं आहे. मग तो म्हणायचा की माझ्या हाताने बनवून खातो. म्हणजे तुमचे विचार माझ्या मनाला त्यांनी काही त्रास नाही दिला पाहिजे म्हणून ते कोरडी भिक्षा मग मागायचे. अजूनही काही लोक आहेत तर ते म्हणतात की आम्हाला कोरडी भिक्षा द्या. हे साधू संन्यासी वगैरे जे लोक आहेत तर हे जे आहेत ते स्पेसिफिकली कोरडी भिक्षा घेतात. आणि पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं की जैन कम्युनिटीमध्ये त्यांचे जे मुनी आहेत तर मुनी काय करतात, फक्त आपली ओंजळ पोळी करतात आणि त्यात जेवढं अन्न बसेल तेवढंच खातात. आणि त्यांना एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा राहायची परवानगी नाही. मग त्यांना व्हेकलने जाणं अलाउड नाहीये. ते जाणार ते पायीच जाणार ते. त्याच्यामुळे तुम्ही जैन म्हणून प्रचंड नॉलेजेबल आहेत पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट प्रचंड काटक आहेत ते. आणि त्यांचा मनावर ते अत्यंत चांगला कंट्रोल आहे. आता एखादा माणूस वयस्कर झाला असेल, कामामधनं रिटायर झाला असेल, त्याचं वजन थोडंफार जास्त असू शकतं. पण जो काम करणारा जो जैन माणूस आहे तो जो आहे तर तुम्ही त्याला झाड पाहिलेलं आहे का कधी? मी तर नाही पाहिलं. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. हा, काही झाड लोक पाहिले पण ते आता बघ त्यांनी सगळं मुलावर चोपवलंय. आता आम्ही आराम करू. त्यांचं फक्त वजन वाढलेलं दिसलं मला काही जणांना. सगळ्यामध्ये नाही म्हणणार मी, पण काही जणांमध्ये दिसलं ते. तर हे जे आहे की नॅचरोपॅथिक सेंटरला जातात, खातात आणि येतात. समजा एखाद्याने नाही खाल्लं पण कंट्रोल केलं 15 दिवस, वजनही कमी झालं त्याचं. पण जसा तो घरी येतो, तो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी तो दुप्पट खातो आणि त्यांनी समजा 10 किलो वजन कमी करतो तर 20 किलो वाढलेलं असतं त्याचं. पण त्या नॅचरोपॅथी सेंटरला जाण्याचा काय फायदा आहे? वेस्टेज ऑफ टाइम, वेस्टेज ऑफ मनी, एव्हरीथिंग. तर हे जे आहे तर हे चांगलं उदाहरण आहे. मग डायटिंग जर आपल्याला करायची आहे तर डायटिंग आपल्याला फक्त खाऊन पिऊन करायची, फक्त खाऊन पिऊन करायची. म्हणजे त्यातली सगळ्यात स्टँडर्ड मेथड सांगतो तुम्हाला की ती आहे, आपण जेवायला बसलो की अर्ध ग्रीन सॅलड खायचं, अर्ध पोट भरेल एवढं, राहिलेलं अर्ध तुमचं जे काय अन्न आहे ते तुम्ही खाऊ शकता. हे प्रत्येक जेवणाच्या वेळेस याच पद्धतीने जेवायचं. आणि तुम्हाला जर वाटलं की थोडं चवीमध्ये बदल पाहिजे तर त्यात काही फळाचे तुकडे तुमचे आवडते जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकू शकतात. तर ही सगळ्यात स्टँडर्ड पद्धत आहे. दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगितलं तसं जैन कम्युनिटीचे ते सूर्योदयानंतर जेवतात आणि सूर्यास्ताच्या अगोदर जेवतात आणि त्याच्यानंतर त्यांची कामं चालू असतात, त्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही त्यांचं. म्हणजे जेवण आणि झोप याच्यामध्ये 5-6 तासात जे अंतर लागतं ते अंतर ते सहजपणे कव्हर होतं. आणि
पचन जे आहे तर रात्री 11 ते पहाटे 3 मध्ये सगळ्यात चांगलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येत नाही. नंतर जसं मी सांगितलं की अन्न हे जगातलं सगळ्यात चांगलं औषध आहे. तर औषधासारखं खा. दर 2 तासाला तुम्ही थोडं 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 खा. म्हणजे पूर्ण पोट भरू नका आणि रिकामे नका ठेवू. काही हरकत नाही. त्याने समजा तुमचं वजन कंट्रोलमध्ये येतं. त्याच्यानंतर तिसरी जी पद्धत आहे, त्याच्यानंतरची चौथी ती पाश्चिमात्य पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये ते काय करतात की हेवी ब्रेकफास्ट जेवणासारखा ब्रेकफास्ट घेतात आणि स्मॉल लंच अर्धी पोळी किंवा जे काय असेल ते तेवढीच घेतात आणि संध्याकाळी नो डिनर फ्रूट ज्यूस किंवा एखादं फ्रूट खातात आणि जगतात ते. त्यांचे तर मला कधी वजन वाढलेलं दिसणार नाही. तर सगळ्यात शेवटची पद्धत तुम्हाला सांगतोय, अत्यंत अवघड आहे. मला मन तुमचं फार कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. सगळ्यात अवघड आहे ही पद्धत. तर त्याच्यामध्ये काय करायचं की आपण शिजवलेलं अन्न सोडून द्यायचं. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही फक्त ग्रीन सॅलडने पोट भरा. किती वेळेस खा तुम्ही. दिवसातून 4दा खा, 5दा खा किंवा 6दा खा. त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये त्याच्या. तर ही पद्धत जी आहे, ज्याची विल पॉवर खूप चांगली आहे, तर त्याच्यासाठी ही पद्धत अत्यंत योग्य आहे. जे तुम्हाला वजन कमी करायचं असेल, आजार कमी करायचे असेल, तर फक्त अन्नावर पण कमी करायचं. डायबिटीस असेल, बीपी असेल, आणखी कोणता आजार असेल, हा फक्त तुम्हाला अन्नावर भर करायचा. तर ही डायटिंगची पद्धत आहे. म्हणजे तुमचं पोट पूर्ण रिकामही नाही आणि पूर्ण भरलेलंही नाही. मग बाहेरनं जी एनर्जी लागते शरीराला, तर शरीराला तुम्ही आधीच एनर्जी दिली ना, मग अर्धी कुठून घेणार आहे ते? आपल्याकडे जे डिपॉझिट्स आहेत, चरबी आहे, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल आहे किंवा शुगर आहे, तिथून ते काढतात ते. आणि ते काढल्यामुळे काय होतं की ते आजार तुमचे आपोआप नाहीसे होतात. आणि त्याच्यानंतर एक आणखी ऍडिशनल वाक्य मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर डीन आणि सांगितलं की अन्नामध्ये फक्त 6 महिन्यात जेनेटिक चेंजेस होतात. आणि त्याच्यावर जर तुम्ही प्राणायामाची जोड दिली तर त्याच्यापेक्षा कमी अवधीमध्ये जेनेटिक चेंजेस होणार आहेत. त्यात काही वादच नाही. तर हे जे आहे तर हे अन्न आहे. आणि अन्न जे आहे ना, तर त्याला परब्रह्म सुद्धा म्हणलंय. का? कारण प्रजापतीने पहिले आकाश निर्माण केलं, वायू केला, मग अग्नी आणि जल. आणि जेव्हा पाऊस चांगला पडतो त्यावेळेस काय होतं की अन्न शेतामध्ये चांगलं उगवतं. आणि या पद्धतीने म्हणजे तुम्ही उपनिषदामध्ये वाचलं तर ऍक्च्युली ते सगळे सायंटिफिक आहेत सगळे उपनिषद. पण त्याच्या मागचं सायन्स आपल्याला कळत नाही. म्हणून जुन्या काळचे जे उपनिषद त्याचा अभ्यास करणारे जे लोक होते ते डोक्यावरून असं एक टोपीसारखं फक्त कपाळापर्यंत असं टोपीसारखं घालायची इथपर्यंत गेलं असं आणि फक्त पुस्तक घेऊन वाचत बसायचे. परंतु त्याने त्याच्या मागचं सायन्स कधीही पाहिलेलं नाही. तुम्ही उपनिषद वाचायला जाताल तर ते सगळे पूर्ण सायंटिफिक आहेत. पूर्ण सायंटिफिक. तर त्याच्यामध्ये अजून एक रेफरन्स देतो की गौतम ऋषीचा मुलगा श्वेतकेतू त्याने अन्नाचं महत्व विचारलं गौतम ऋषींना. त्यांनी सांगितलं की एक काम करू, 15 दिवस फक्त पाण्यावर राहा आणि परत मग मला येऊन सांग. मग तू पाण्यावर राहिला आणि परत आला तर त्याला ह्यांनी काही प्रश्न विचार त्याचा अभ्यास झालेला होता वेदाचा आहे सगळा. तर त्याला काहीच आठवलं नाही त्याला. कारण त्याच्या शरीरामध्ये अन्न गेलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्राणशक्ती तयार झालेली नव्हती. आणि मग त्याला सांगितलं की आता तू जेवण कर आणि मग ये. जेवण करून आल्यानंतर तर श्वेतकेतूला जेवढे काही प्रश्न विचारले त्या सगळ्याची उत्तर त्यांनी फटाफट दिली त्यांनी. त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही आली त्याला. तर अन्नाचं इथं महत्व आहे. कारण जर मग
अन्न नाही मिळालं तर तुमची मेमरी पूर्ण कामात जाते. आणि जसं अन्न मिळायला लागेल तसं काय होईल की तुमची मेमरी स्ट्रॉंग होत जाईल आणि तुमचं चरबी, कोलेस्ट्रॉल हे हळूहळू कन्व्हर्शन होईल आणि ते जाळलं जाईल आणि त्यातनं एनर्जी निर्माण होणार आहे. तर त्याला आपण प्राणशक्ती म्हणतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार, प्राणशक्ती आणि दुसरा एक कॅलरीज. तर हे त्यातनं तयार होतं. तर या पद्धतीने जर तुम्ही कोणतीही पद्धत तुम्ही अडॉप्ट करा, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं अन्न चालू करा. काही अडचण नाही त्याच्यामध्ये. तर या पद्धतीने जे आपण चालू करू, तर तुम्ही बघा तुम्हाला जे काही आजार असतील ते केवळ अन्नावरती निघून गेलेले असतील. मग प्राणायाम आणि ध्यान हा तर नंतरचा विषय आहे. पण अन्नाने सुद्धा आपले सगळे आजार आपल्याला घालवता येतात. जगातला असा कोणताही आजार नाही की जो अन्नाने आपल्याला घालवता येत नाही. आता जेव्हा आम्ही क्लास घ्यायचो तर त्याच्यामध्ये पार्किन्सन डिसीज थरकाप व्हायचा शरीराचा. नंतर फुफ्फुस आखडले गेलेले आहेत आणि त्यासाठी ट्रीटमेंट नाही. सीओपीडी, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, त्याला सुद्धा औषध नाहीये. पण हे केवळ अन्नावरती हे पूर्ण दुरुस्त झालेले आहेत. म्हणजे जोपर्यंत माझ्याकडे काही अनुभव नाही पेशंटचा तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार नाही की नाही असं होतं त्यांनी तसं होतं. हो, नॉट ॲट ऑल. तर आपल्याला या पद्धतीने आपल्याला डायटिंग करायचं आहे. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी. ज्यांना गरज नाही त्यांनी आपलं रुटीन चालू ठेवा. आणि अन्नाचे प्रकार हे दर 10 महिन्याला बदलतात. याला खूप मेहनतीचं काम आहे. तो त्याचा ब्रेकफास्टच जेवणासारखा करतो. दुपारी तेवढाच जेवतो, संध्याकाळी परत तेवढाच जेवतो. पण त्याने जे खाल्लं ती पचवायची त्यात ताकद आहे ना, ती ताकद आहे त्याच्यामध्ये. पण ज्यांचं बैठं काम आहे, ज्यांचं मेंदूचं काम आहे, त्यांना मात्र आपल्याला 4 ते 68 ग्रॅम पेक्षा जास्ती नको. मॅक्झिमम तुम्ही 550 ग्रॅम धरा मॅक्झिमम. तर एवढं आपल्याला अन्न सफिशियंट असतं. त्यापेक्षा जास्ती जर आपण खायला लागलो तर आपल्याला आजार हे होणारच आहे, होणारच येथे. आणि हेच आजार आपले सगळे अन्नाने सुद्धा नाहीसे होणार आहे. तर याच्या जेव्हा जॅपनीज आणि अमेरिकन सायंटिस्ट काम केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बा कॅन्सरच्या सेल्स, बॅक्टेरिया ते शरीर त्याला डायजेस्ट करतं आणि त्यातनं एनर्जी निर्माण करतं. म्हणजे ज्यांना कॅन्सर आहे तर त्यांचे कॅन्सरचे सेल्स ते डायजेस्ट व्हायला लागतील. कॅन्सर नंतर रिव्हर्स व्हायला लागेल. आज जर तुम्ही मला विचारता तर आज माझ्याकडे 17 पेशंट आहेत कॅन्सरचे. आणि आम्ही कॅन्सर झाल्यानंतर सगळी ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही म्हणतो तर लाईफ द्यायचं 3 ते 5 वर्ष. आता यांना शिकून मला 20 वर्ष झाले. अजूनही ठणठणीत ते. म्हणजे तुम्ही जर त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हाला कळणार नाही की या माणसाला कॅन्सर होता. इतके छान आहेत ते. आता संगमनेरचा एक पेशंट तर हाडामध्ये पसरला होता. 1 महिन्यामध्ये त्याच्या हाडातलं कॅन्सर गायब झालं. पूर्णतः गायब झाला. मग त्याला एवढा कॉन्फिडन्स आला की त्यानंतर तो माझ्याकडे आला. मग त्याच्या नातेवाईकाला जेव्हा विचारलं की का रे बाबा, नाही म्हणे माझी बायको आणि तो दोघं बरोबर येणार होते पण मला काही जमलं नाही म्हणून ते नाही आला. पण म्हणे एकदम खुश आहे म्हणे तो, एकदम चांगला आहे. तर त्याला प्राणायाम आणि आहार याची जोड दिली होती. तर प्राणायामामध्ये कॅन्सर सेल्स रिव्हर्स होतात आणि अन्नामधनं पण कॅन्सर सेल रिव्हर्स होतात आणि कॅन्सर हळूहळू कमी होत पूर्णतः नष्ट होतो. आणि याच संशोधनाला नोबेल प्राइज मिळालेलं आहे. तर याच्यामध्ये काही लोकांनी अगोदरपासून चालू केलं. त्यांचा जो कॉन्सेप्ट होता तो अगोदरपासून वापरायला चालू केला. किंवा 2 जेवणामध्ये 12 तासाचं अंतर ठेवा हे ठेवा.
आणि आपलं त्यांनी नाव कमवलेलं आहे. आपल्याला त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. ज्याने त्यांनी आपल्या आपल्या रस्त्याने चालावं. तर हे जे आहे ते रिसर्च कुठेतरी लीक झालं आणि इथं काही लोकांपर्यंत आलं ते आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी आपल्या नावाने वापरायला चालू केलं ते. तर हे थोडक्यामध्ये चोरी झाली. याला आपण चोरीच म्हणणार आहे ना. दुसरा जो काम करतोय त्याचा कन्सेप्ट घेऊन आपल्या नावाने टाकायचं. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? चोरीच म्हणणार आहेत त्याला. तर असे भारतामध्ये असंख्य लोक आहेत की जे डाएटवर, अन्नावर बोलतात, परंतु त्याचा काही उपयोग नाही. नाहीतर त्या लोकांना नोबेल प्राइज का मिळालं असतं? यांना का नसेल मिळालं? जे यांनी काम केलं तर यांना मिळालं पाहिजे होतं. तर हे अन्न आहे. अन्नाचं महत्व प्रचंड आहे. तर एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही ते मॅडमला तुम्ही व्हॉट्सअप पाठवा आणि त्याच्यानंतर त्या मला पाठवतील. तुम्हाला 24 तासात उत्तर मिळालेलं असेल. जे तुम्हाला कोणताही प्रश्न असेल या विषयाशी संबंधित तर तुम्ही त्या पद्धतीने प्रश्न विचारू शकता. ओके. तर आपण या ठिकाणी थांबूया आता. कारण आता झाले तर 5:45. तशी वेळ 5 ते 6:30ची दिली होती मॅडमने. परंतु काही लोकांसाठी त्यामध्ये आपण थांबू. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. तर प्रॉब्लेम तो नाही. आता मॅडम जेव्हा हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करतील तर ज्यांना करणं शक्य झालं नाही त्यांनी युट्यूबवर जाऊन बघावं. त्यात काही अडचण नाही. तर या पद्धतीने आपण करणार आहोत. ओके. तर तुम्हाला काही प्रश्न असले तर मॅडमकडे पाठवा. त्या माझ्याकडे पाठवतील आणि मग मी तुम्हाला त्याची उत्तरं तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डिंगवर देऊन टाकेल. म्हणजे असं नाही की आता सुद्धा सर ज्यांना प्रश्न आहे ते चॅट बॉक्स किंवा त्यांनी डायरेक्ट ऑडिओ पण करून विचारू शकतात. एक 5 ते 10-15 मिनिटं. बोलायला सांगा ना. हां, कोणाला काही प्रश्न असतील आणि ॲक्चुअली अजून एक सरांबद्दल सांगायचं तर सरांचं 2003 मध्ये सरांना खूप सीरियस असं ब्रेन हॅमरेज झालं होतं. पण त्याच्यामध्ये सर होते आणि त्यांनी योगा, प्राणायाम, डाएटमध्ये त्यांचं आधीच पी-एच-डी झालेलं होतं. त्यांना त्याच्यामुळे ते त्यांच्या शरीरामध्ये काय हालचाली होतात आहे, आतमध्ये काय घडतंय, हे सगळं सरांना ते कळत होतं, कळालं त्यावेळेला आणि त्यानुसार त्यांनी लगेच प्राणायाम करायला सुरुवात केली आणि त्या खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये मधनं ते हे सगळं नॉलेज आपल्यापर्यंत कसं पोहोचवायचं म्हणून मी आज आपल्यासोबत आहेत ते सर. नाहीतर ती इतकी क्रिटिकल कंडिशन होती की त्याच्यामधनं पण सर फक्त आणि फक्त प्राणायाम आणि योगा आणि आपलं अन्न, डाएट ह्याच्या जोरावरच सर जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने परत उभे राहिले आणि खूप लवकर रिकव्हर झाले त्याच्यातनं. तर आणि त्यानंतर सर सतत सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आहेत, की जास्तीत जास्त ते लोकांपर्यंत कसे पोहोचतील आणि त्यांना जास्तीत जास्त आपला जो त्यांचं जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, ते कसं त्यांना त्याचा मदत होईल त्यांना. येस सोनल अग्रवाल आहे, त्यांना एक प्रश्न आहे. येस सोनल, आप बोलिए. बोला. नमस्कार सर. नमस्कार. मला हे विचारायचं होतं, तुम्ही 550 ग्रॅम हे जे अन्न सांगितलं, हो, की तर आपण दिवसभरात आपण तर कसं आहे माहिती आहे, आपण हेवी वर्क करतो का, मेहनत करतो का? नाही करत ना. नाही. त्याच्यामुळे आपल्याला एवढं सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा तर जास्ती हे म्हणजे कशा प्रकारे आपण मोजायचं असं? कारण आपल्या अन्नामध्ये वेगळे-वेगळे घटक असतात हो, आणि मला सांगतो. एक पोळी जी हां. असते ती 150 ग्रॅमची असते. अच्छा. त्याच्यानंतर तुम्ही भात खात असताल तर त्याच्यामध्ये त्याचं वजन आपल्याला अंदाजाने कळतं किती आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला साधारणतः 550 ग्रॅम म्हणजे त्याच्यात 68 ग्रॅम त्याचे पण 550 ग्रॅम धरू. तेवढं हां. आपल्याला कारण बरं. आपण पण घरात काम करतोय ना, तर तुम्हाला हो. तेवढं सफिशियंट आहे. हा, तुमचं मेहनतीचं काम असेल तर मग त्यात काही अडचण, तुम्ही जास्ती खाल्लं तरी चालतं. तेवढी पचवायची तुमच्याकडे ताकद पाहिजे. ओके. आणि याच्याशिवाय याच्यामध्ये जे आपण रॉ खातो जसं भाजी, कच्च्या सलाद आणि फ्रुट्स हे पण याच्यात काउंट करायचं का? हे नाही करायचं नाही काउंट? नाही नाही. त्याच्यामध्ये फक्त आपण शिजवलेलं अन्न घेतोय.
हां. सॅलेड, फ्रुट्स शिजवलेलं अन्न. हां, 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 हां. शिजवलेलं बरं. अन्न. आता हे जे अन्न तुम्ही तयार करणार, तर आता हं. तुम्ही फोडणीला जेवढं तेल टाकता, ते अर्धा कप करा. हां, मीठ आणि लाल मिरची ही हां. कमीत कमी टाका चवीपुरती. आणि हिरवी मिरची आणि मसाला असेल तर घराच्या बाहेर हं. फेकून द्या, परत आणू नका. कारण हे जे आहे ते नंतर आपल्याला खूप त्रास देतात हे पदार्थ. हं. तर त्यामुळे बरं, शक्यतो हे टाळा. ओके. बरं. हां, हेच मेन होतं, की म्हणजे फ्रूट आणि सॅलड सोडून हे अन्न मोजायचं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. म्हणजे ओके. पोळी, बस त्याच्यानंतर भात, वरण हे जे आपण शिजवलेलं घेतो ना हे, शिजवलेलं. हां, हां. हां, तर हे सगळं मिळून आपल्याला 400-450 ग्रॅमपर्यंत घ्यायचे दिवसभरात. बरं. ओके. हं. ठीक आहे. एवढाच प्रश्न होता माझा. ठीक आहे. थँक्यू. व्हेरी नाईस क्वेश्चन सोनल. थँक यू. सगळ्यांसाठी खूप उपयोगाचा होता प्रश्न. थँक यू सर. हां. हां. येस, अजून कोणाला आहे प्रश्न विचारायचा? डाएटबद्दल किंवा अजून काही रिलेटेड आहे, काही एखाद्या कंडिशनमध्ये काय डाएटचं असं काही असेल तर? अ, विचारू का? हां. येस. श्रुती वसावे हिला विचारायचा असा प्रश्न. लहान मुलांचं डाएट रिक्वायरमेंट कसं असतं? म्हणजे लहान मुलांची जशी एकच लहान मुलं लक्षात खूप ठेवा. खेळत असतात नाही, किंवा खूप नाही. ऍक्टिव्ह असतात. लहान मुलांचं तुम्ही एकच लक्षात ठेवा. ते जोपर्यंत खेळतात, रडतात, पडतात, तोपर्यंत ते काय खातात आणि किती खातात ह्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. जेव्हा ते 18 वर्षाचे होतील, त्याच्यानंतर त्यांनी डाएटवर लक्ष द्यायला चालू करायचं. कारण वाढतं वय आहे त्याचं. त्याला तिथं त्याची गरज आहे. तर जिथे गरज आहे तिथं आवश्यक आहे. तुम्ही त्याला म्हणताल की नाही एवढंच खा, शक्य नाही ना. आणि लहान मुलांचं दुसरं वैशिष्ट्य काय, की ते भूक लागली म्हणून येतात घरात, थोडंसं खातात आणि परत पळतात. परत 2 तासांनी परत मला भूक लागली, परत पळतात. तर त्यांची ग्रोथ, वाढ पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्यांना कुठेही रोकायचं नाही. ओके. सर मी एक विचारतो. राकेश वसावे त्यांना प्रश्न विचारायचा आहे सर. सर लहान मुलांबद्दल म्हणजे पुढे कंटिन्यू का काही एक हॅबिट असतं मुलांचे, म्हणजे ते काही खूप गोड खातात किंवा काही फक्त पोळी किंवा फक्त भात वरण खातात असं. तर मग ते नाही, फक्त गोड त्याच्यामध्ये किंवा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये, की त्यांना गोड किंवा भात, वरण हे खायची इच्छा का होते? तर एक्झॅक्टली प्रत्येक गोष्टीच्या मागे का आणि कसं एवढंच त्याला लॉजिक लावायचं. का आणि कसं? कारण त्यावेळेस शरीराची ती रिक्वायरमेंट असते. शरीर ओके. डिमांड करतं की मला हे पाहिजे. ओके, म्हणजे शरीर प्रॉपर ते डिमांड करतं की मला हे हां, बिलकुल हा करतं ते. हा 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 घटक माझ्यामध्ये कमी व तुम्ही तो मला पुरवा असं. नाही, तर शरीर डिमांड करतं ना. हां. शरीर डिमांड करतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला इच्छा होती की मला हे खायचंय आता. अच्छा. ओके. आणि लहान मुलांचं काही रिस्ट्रिक्शनच नाही. त्यांना एक लक्षात ठेवा, लहान मुलं जेव्हा तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतील, हम्म. समजायचं त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही. ते जर तुम्हाला इनॅक्टिव्ह वाटले, तर समजायचं त्यांना प्रॉब्लेम आहे. म्हणजे डल असे बसून राहिले, तर समजायचं त्याला प्रॉब्लेम आहे. याला पिडियाट्रिशियनला दाखवणं आवश्यक आहे. अच्छा. तर तो चांगला खेळतो, उड्या मारतो, फिरतो, धिंगाणा घालतो, त्यावेळेस त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. तो अच्छा. जर असा एखाद्या कोपऱ्यात असा डल होऊन बसला, हम्म. तर समजायचं त्याला प्रॉब्लेम आहे आणि त्याला आणि पिडियाट्रिशियनची गरज आहे. आणि सर दुसरं असं पण होतं विचारणे की आपण व्हेज नॉनव्हेज बद्दल तुम्ही जे सांगितलं, आता मध्यंतरी मी माझाच एक्सपिरियन्स सांगतो की मला मागे थोडासा लंबर स्पॉन्डिसचा त्रास झाला होता. हां, तर हां. मग मी ते डॉक्टरला कन्सल्ट केलं. त्यांनी मला विचारलं की तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाता का, असं काय? तर मी त्यांना हां. सांगितलं की सर मी खातो ऍक्च्युली, पण मी फ्रिक्वेंटली खात नाही, मी कमी खातो असं तसं. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही ते खात जावं, म्हणजे त्यातून तुम्हाला जास्त कंटेंट मिळतील असं. मग आता हे कसं बॅलन्स करणार आपण आता या गोष्टी? तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो आता. सगळ्यात जास्ती प्रोटीन्स कशात आहेत? तर सोयाबीनची डाळ. ओके. मग 5 किलो गव्हामध्ये तुम्ही 1 किलो सोयाबीनची डाळ टाका आणि त्याचं पीठ करून आणा आणि त्याची पोळी खा तुम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः 42.5% त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत. नंबर 2 वर शेंगदाणे, त्यात 24% प्रोटीन्स आहेत. त्याच्यानंतर इतर सर्व प्रकारच्या डाळी ज्या येतात,
त्यात 17 ते 19% प्रोटीन्स आहेत. आणि जे आपण नॉनव्हेज म्हणतो तर नॉनव्हेज मध्ये फक्त 2% प्रोटीन आहे. ओके ओके कारण असं येतो याच्यामध्ये की डॉक्टरला डाएट बद्दल काही माहित नसतं, त्यामुळे तो सांगतो तुम्ही असं करा की याचं सूप घ्या, ते करा, ते करा. हा बरोबर एक्झॅक्टली हा नो मिसकन्सेप्ट आहे. हा मग तेच ना ऍक्च्युली कसं की आपलं एक हे असतं की डॉक्टर बोलले तर मग आपण ते कंटिन्यू करू किंवा आहे मग ते बघू असं म्हणून म्हटलं ते विचारू कारण याच्याबद्दल भरपूर इफ्स अँड बट्स आहेत. आपल्याकडे व्हेजिटेबल्स किंवा व्हेजिटेरियन डाएट किती व्हरायटीज आहेत आपल्याकडे आहेत सर भारतामध्ये, हजारो व्हरायटीज आहेत. येस सर बरोबर आहे. आता यात ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी फळामध्ये फक्त 6 फळं मी सांगतो, ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी ते लिहून घ्या. पहिले आहे आंबा, चिकू, पपई, द्राक्ष आणि सीताफळ. कारण याच्यामधली जी शुगर असते ती डायरेक्ट ग्लुकोज आहे, तर डायबिटीस वाल्यांचं ते शुगर ते वाढवणार. तर हे करून त्यांना सगळे खाता येतं. ऍपल आहे, बेरी आहे, जे काय असेल ते पेरू आहे, ते सगळं खाता येतं, त्यात काही अडचण नाही. दरवाजा बंद सर मला याच्यातनं कंटिन्यू विचारायचं होतं की तुम्ही सोयाबीन सांगितलं पण म्हणजे मी कुठेतरी असं वाचण्यात आलेलं आहे की सोयाबीन हे जे आहे ते ह्युमन बिंग करता नाही आहे, तेव्हा ते जनावरांकरता जास्त उपयोगी सोयाबीन तेल किंवा मग सोयाबीन हे खाऊ नये. त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होतो मॅडम की जे पूर्ण सोयाबीन त्याच्यावरती जे टर्फल आहे, साल आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती टॉक्सिन्स आहेत. येस येस हा म्हणून त्याची डाळ बनवली, टर्फल वरचं काढून टाकलं की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स आहेत. ओके ओके म्हणजे अख्खं सोयाबीन नाही वापरायचं आपण, ओके त्याची डाळ वापरायची. ओके. आणि सर पपई नाही चालत शुगर मध्ये? पण कसे माहिती का त्याच्यामध्ये जे शुगर आहे ते ग्लुकोज आहे. बाकीच्या फळामध्ये जे आहेत त्याच्यामध्ये सुक्रोज किंवा फ्रुक्टोज असतं. ओके. त्याच्यामुळे ते चालतं आपलं. अच्छा ओके. आपको कुछ हाँ शीतल तिब्रेवाल आपको पूछना है पर यस जी जी हाँ जी पूछिए. हाँ नमस्ते सर, नमस्ते मैम. नमस्ते. कहिए. सर मेरी एज 41 kg है, 41 ईयर्स है और वेट 84 kg है. तो सर मैं सर 41 साल उम्र है. हाँ. और मेरा वेट है 84 kg है अभी करंट वेट. ओके. सर तो आपकी हाइट कितनी है? हाइट 5 है सर. 5. तो एक काम करो आप 84 डिवाइडेड बाय 2.5 करो, 2.25. वो जो फिगर आता है वो अगर 19 से 25 में आया तो आपका नॉर्मल है. अच्छा. 25 से 30 तक आया तो ओवरवेट हो गया. अब 30 के ऊपर गया तो उसका हम बोलते हैं ओबेसिटी, लठ्ठपन. तो आप सीधा सीधा कैलकुलेशन करो ना, 84 डिवाइडेड बाय 2.25. तो आपका बॉडी मास इंडेक्स समझ में आएगा ना. मैंने आपको नॉर्मल वैल्यू बता दिए. 19 से 25 तक नॉर्मल है, 25 से 30 तक ओवरवेट है. 37.3 येतं सर. 37.3 ओबेसिटी मध्ये गेलं. येस. तो सर इसके लिए मार्गदर्शन चाहिए था, आपका सजेशन कि कैसे मैं अपना प्लान आगे का डाइट प्लस प्राणायाम योगा को कैसे करना है. अगर आपकी बहुत अच्छी है तो मैंने जो आपको आखिरी तरीका बताया, पकाया हुआ कुछ खाना नहीं, ग्रीन सैलेड और फ्रूट्स, इससे अपना पेट भरो. दिन में 4, 5, 6 बार कोई प्रॉब्लम नहीं आता. आपका वजन 15 दिन में कम हो जाएगा. ये डीआईपी डाइट सर उसके बारे में आपसे जानना था कि सक्सेस यानी मैं शुरू करना चाहती हूँ, वो तो कर सकते हैं क्या फॉलो उसको अच्छे से? कौन सा डाइट बोले आप? डीआईपी वो डॉक्टर विश्वरूप राय चौधरी का सर. मैं उनके बारे में मुझे कुछ पता नहीं है. अब जिसके बारे में पता नहीं तो उसके बारे में कमेंट नहीं कर सकता. ओके सर, ओके. थैंक यू सर. येस. अजून आहे कोणाला डाएट बद्दल प्रश्न विचारायचे आहेत? कोणाला काही डाउट्स?
मोहिनी तू बोलू शकतेस? हॅलो. सर थोडस तेल, मीठ आणि दूध याबद्दल थोडं सांगाल का? नाही, मीठ जर तुम्हाला खायचं असेल हा. तर ज्याला आपण काळा मीठ म्हणतो किंवा सेंधव मीठ म्हणतो, तर त्याच्यामध्ये 93 प्रकारचे एलिमेंट्स आहेत की जे बॉडीला युजफुल आहेत. आपलं जे साधं मीठ आहे ते सोडियम क्लोराईड आहे आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की ते शरीरात पाणी धरून ठेवतं आणि त्याच्यामुळे बीपी वाढतो. बीपी वाढले की मग त्याचे हार्टची कॉम्प्लिकेशन चालू जाईल. आयोडाइज सॉल्टमुळे. हा, आयोडाइज सॉल्ट. आणि आयोडाइज सॉल्ट लागतं कोणाला? बेसिकली मी आदिवासी एरियात काम केलेलं आहे. आदिवासींमध्ये आयोडीन डेफिशियन्सी असते, बाकीच्या लोकांमध्ये नाही, शहरी भागामध्ये. तर त्यांना आयोडीन सॉल्टची सुद्धा गरज नाही. त्याच्यापेक्षा बेस्ट काळं मीठ किंवा सेंधव मीठ हे वापरा. चवीमध्ये काही फरक पडत नाही, पण तुम्हाला 93 युजफुल एलिमेंट त्यातनं मिळतात. ओके. आणि सर आजकाल आता तेलामध्ये पण लाकडी घाण्याचं तेल, डबल फिल्टर, रिफाईंड तेल किंवा ऑर्गॅनिक तेल हे खूप प्रकार आलेत. तर नेमकं खरंच कोणतं घ्यायला पाहिजे, कोणतं वापरायला पाहिजे? लाकडी घाण्याचं तेल असेल हा. ते वापरा, कारण त्याच्यामध्ये काय असतं की अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जास्ती असतात आणि ते शरीराला युजफुल आहे. आणि फिल्टर, डबल फिल्टर म्हणतात, तर त्याच्यामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्ती आहेत, तर ते आपल्याला शरीरासाठी चांगलं नाही. बरोबर. रिफाईंड म्हणा किंवा फिल्टर, डबल फिल्टर जर नाही वापरलं तर बेस्ट आहे. पण सगळ्यात चांगलं जे आहे घाण्याचं ताजं तेल काढलेलं ते तुम्ही वापरू शकता. अच्छा. आणि एकच तेल वर्षभर वापरायला पाहिजे की त्याच्यात बदल करायला पाहिजे? नाही, आता तुम्ही जे आहे ना, तुम्ही आतापर्यंत कोणतं वापरताय त्यालाच कंटिन्यू ठेवा ना. त्यात काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? अच्छा. हा, त्यात बदल करायची काही गरज नाही वाटत आहे. अच्छा. कारण तुम्ही तेलात मध्ये बदल केला की चवीमध्ये बदल झाला. तुम्ही नॉर्थ साईडला गेलात तर ते स्वयंपाकामध्ये सरसो का तेल, त्याचा एवढा उग्र वास आहे, पण ते नेहमी वापरतात तिकडे, कारण तिकडे थंडी जास्त आहे. ते थंडीला काउंटर करण्यासाठी ते सरसो का तेल, सरसो का साग जे काय म्हणतात ते सगळे वापरतात. तर जे काय आता तुम्ही ऑइल वापरता ते फक्त लाकडी घाण्याचं वापरा. अच्छा. अच्छा. आणि सर दूध आणि किंवा दुधाचे पदार्थ हे किती खायला पाहिजे? दूध आणि दुधाचे पदार्थ तुम्हाला स्टोनचा त्रास होत नाही तर खायला पाहिजे. अच्छा. ते काही बनणार नाही. पण काय होतं की बॉडीची टेंडन्सी जेव्हा ऍसिडिक असते तर हे जे मिनरल्स आणि सॉल्ट्स आहेत ते एकावर एक गोळा होतात, पार्टिकल, आणि ते फॉर्म करतात स्टोन. मग तुम्ही जर कॅल्शियमचं प्रमाण जर कमी केलं, त्याच्यावर तुम्ही चेक करून घ्या किती आहे कॅल्शियम. 9 ते 11 मिलीग्राम हे नॉर्मल आहे. ते जर नॉर्मल असेल तर तुम्ही दुधाचे पदार्थ नाही खाल्ले तरी चालतात. आणि आजकाल मला सांगा की दूध खात्रीचं तुम्हाला कुठे मिळतं? तोच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये युरिया मिसळलेला असतो आणि युरिया तुम्हाला माहिती आहे ह्या शरीराला नको असलेला प्रॉडक्ट ते युरिन मधनं जातो बाहेर. म्हणजेच काय करता तुम्ही दुधातनं परत युरिया घेताय मध्ये आणि किडनीला ओव्हरलोड करताय. मग किडनी काम करेल का? त्याला जास्ती काम पडलं तर ते काम नाही करणार. म्हणून दूध खात्रीचं असेल, ते गाईचं असेल तर ते वापरा आणि त्याची साय काढून घ्यायची आणि मग ते वापरायचं. त्यात काही अडचण नाही त्याच्यामध्ये. म्हशीच्या दुधामध्ये जे ते कोलेस्ट्रॉल जास्ती असतं, गाईच्या दुधामध्ये खूप कमी असतं ते. गाईचं दूध प्रिफर करा, पण ते खात्रीचं पाहिजे बरं का. हो, ते पण आहे. एवढंच मी इथं दूध देतो म्हणणारा म्हशीच्या दुधात पाणी टाकून पातळ करून तुम्हाला आणून देईल, हे गाईचं दूध आहे. तसं नाही व्हायला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तुम्ही. ओके, पहिले कॅल्शियम लेवल चेक करा
आणि त्याच्यानंतर ठरवा तुम्हाला कसं करायचं ते. त्याला काही अडचण नाही त्याला. ओके सर. ओके. लास्ट कोणाला काही प्रश्न असेल तर नाहीतर आपण इथे कन्क्लूड करूया. कोणाला काही प्रश्न आहे? येस येस मोहिनी. मोहिनी कोण बोलते? हा मोहिनीच बोलते. हा बोल. सर जर फिजिकल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला स्पेशली जे बाळांमध्ये माइलस्टोन्स लेट असतात तर यांना आपण अन्न कसं अजून पोषक अन्न कसं द्यायचं? कारण आता बाळांचं जसं की जे आहे त्यांच्या मूड 6 महिन्यापर्यंत त्याला आईचं दूधच मिळायला पाहिजे. आणि जर ते मिळत नसेल आईचं दूध, बरोबर, त्याप्रमाणे तुम्ही आयुर्वेदिक औषध आहे किंवा होमिओपॅथिक घ्या. आणि तेही नसेल तर तुम्ही काय करा, ते मिल्क पावडर आणि त्याला एकदम डायल्यूट करून ती वापरू शकता. फक्त त्याच्यात ग्रीन मार्क बघायचा. म्हणजे ग्रीन मार्क म्हणजे काय की जे व्हेजिटेबल पासून बनवलेलं प्रोटीन आहे तर ते वापरतात. त्याला काय अडचण नाही त्याला. अच्छा. आणि प्लांट प्रोटीनचं मग प्रमाण किती द्यायचं? समजा साधारण 1.5 वर्षाच्या बाळाला रिकमेंड करायचं आपल्याला तर ते पहा, त्याची जेवढी रिक्वायरमेंट आहे तर तेवढंच पिणार आहे. त्याच्यापेक्षा एक थेंब पण जास्त नाही घेणार. त्याच्यामुळे त्याला कंपल्शन नाही करते की तू घे घे घे. त्याचं पोट भरलं, त्याची रिक्वायरमेंट संपली की ते स्वतः म्हणतात बस झाला आता मला. तर या पद्धतीने द्या तुम्ही. बरं, चालेल. आणि अजून काही आहे प्रश्न मोहिनी? स्पेशल मी करते मेसेज. ओके. राधिका भराड़िया, आपको कुछ पूछना था? हेलो हेलो राधिका मैडम. हाँ, मैं राधिका की मम्मा बोल रही हूँ, नैना भराड़िया बोल रही हूँ मैम. अच्छा, हाँ बोलिए. मुझे ये पूछना था कि वेट कम करने के लिए क्या सिर्फ फ्रूट्स इस पे तो 2-4 दिन होते हैं मैम, फिर नहीं चलता है? महीने पहले आपको सबसे स्टैंडर्ड मेथड होता है कि आधा पेट ग्रीन सैलेड से भरो और आधा कम तेल वाला खाना खाओ. कम मिर्ची, कम तेल, मसाला और ये नहीं खाना चाहिए. तो वेट आपका जो है 15 दिन में कम होना चालू हो जाएगा. उसमें कोई प्रॉब्लम नहीं. अगर आपको लगता है तो सवेरे शाम घर के अंदर घूमो आधा घंटा, और फिर उसके बाद मैंने जो डाइट के मेथड्स बताए उसमें से जो आपको सूट होती है वो आप अडॉप्ट कर लो. उससे वो मेथड से जाओ, उसमें कोई प्रॉब्लम नहीं. क्योंकि हर मेथड में वजन तो कम होना ही है. आपका जो भी प्रॉब्लम होगा वो तो जाना ही है. तो इसलिए आप वो टेंशन मत लो. आधा पेट जो है ग्रीन सैलेड से भरो और आधा जो है आपका पका हुआ खाओ, कोई प्रॉब्लम. उसमें तले से ज्यादा घी ये टालो, ये तो कोई प्रॉब्लम नाही. सर जो है सर जे आहेत ते 8-10 दिवसांचा एक क्लास आहे जो सर घेतात. त्याच्यामध्ये योगा, प्राणायाम आणि डाएट हे सगळं कंबाईन मध्ये ते शिकवतात सर. आणि सगळ्यांचे खूप वेगळे पद्धतीचे त्यांचे सगळे प्राणायाम आहेत आणि त्याचं सगळं सायंटिफिक विश्लेषणासोबत आणि ते का बरं काम करतं, कसं काम करतं, हे सगळ्या गोष्टी सगळं एक्सप्लेन करून सर ते क्लास घेतात. आतापर्यंत ऑफलाईन घेत होते, पण आता लॉकडाऊनने अपॉर्च्युनिटी क्रिएट केली आहे की ऑनलाईन पण सर आता क्लास घेतात आहेत. तर सरांचा आपण जो क्लास आहे तो लवकरच आपण अरेंज करणार आहोत ऑनलाईन. तर ऑफकोर्स ज्यांना तुम्ही इंटरेस्ट असाल तर तुम्ही मला फक्त सांगा की आम्हाला तुम्ही त्यावेळेला इन्फॉर्म करा म्हणून.
तर तुम्ही मला सांगू शकता, मी तुम्हाला इन्फॉर्म करेल जेव्हा पण तो क्लास माझा आणि सरांच्या वेळेनुसार आणि सरांचं सगळं शेड्यूलनुसार ते बघून आपण तो क्लास लवकरच अरेंज करणार आहोत. तर आपण ऑनलाईनमध्ये कंटिन्युअस सलग तो 10 दिवसांचा 8 किंवा 10 दिवसांचा क्लास असेल तो. तर त्यावेळेला आपण त्याची सगळी माहिती जी आहे ती सगळी देऊ. तर त्याच्यामध्ये अजून खूप डिटेलमध्ये प्रत्येक मायन्यूट क्वेरीज किंवा मायन्यूट डिटेल तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. ये शीतल, आपको कुछ पूछना था? हाँ मैम, एक क्वेश्चन है। हाँ। सर से पूछना है सर, एनिमा के विषय में थोड़ा सा जानकारी लेना है कि कितने दिन लेना चाहिए एनेमा घर पर, जो एनिमा गर्म पानी का लेते हैं। सिर्फ गर्म पानी का लेना है, जितना सहन होता है उतना। हाँ सर, तो कितने कंटिन्यू, यानी 15 दिन के ऊपर नहीं लेना, कैसा है सर थोड़ा टैबलेट का मेरे नाम हाँ अरे सर। आप जी टैबलेट का नाम बोलता हूँ। नहीं, टैबलेट नहीं सर, गर्म पानी का ले रही हूँ मैं 3 दिनों से, लास्ट 3 डे से। मैं एक एलोपैथिक दवाई दे रहा हूँ, छोटी सी गोली है, अच्छा और एक लेने की शाम में अच्छा अच्छा खाना खाने के बाद। तो लिख लो आप, जी, ठीक है सर। 5 बाबू पे कैलोरी, सर बोलिए, नाम क्या है? 5 कैलो, CONSTI CONSTI कैलो, CALO। CALO कैस्ट, ओके सर। ये 2 मिलीग्राम की गोली है, रोज रात में आप सोते समय लीजिए। आपका कितने वो दिन? आपका जब तक प्रॉब्लम सॉल्व नहीं होता तब तक 10 दिन 15 दिन ओके, ओके आपका सर, मिनिमम बंद हो जाएंगे ना। ओके सर। धन्यवाद। लास्ट कन्क्लुडिंगला जे आधीपासून होते डॉक्टर संजू वाळवी आणि पण थोडं शर्मिला वाळवी आहेत, तर थोडं तुम्ही तुमचं शेअरिंग तुम्ही शेअर करू शकाल? डॉक्टर वाळवी किंवा शर्मिला वाळवी. राकेश वसावे. हाँ यश हॅलो. ऋतू. हाँ यश हा ऋतू. मॅडम. To हाँ. conclude, how your experience and how was the session, how you felt? सेशन खूपच छान इन्फॉर्मेशन सांगितली आहे डाएट बद्दल आणि म्हणजे खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि जे आपण खातो किंवा आपल्या ज्या पद्धती आहेत त्या किती चुकीच्या असतात किंवा आपण माहित नसताना आपण आपल्या एकच एवढं माहित असतं की भरपूर खाल्लं म्हणजे चांगलं किंवा एक त्या कन्सेप्टमध्ये आपण असतो. तर सरांनी जे सांगितलं की आपली रिक्वायरमेंट कशी आहे आपल्या प्रोफेशननुसार किंवा आपल्या ऍक्टिव्हिटीनुसार आपलं रिक्वायरमेंट असते. तर त्याप्रमाणे तुमचं डाएट तुम्ही प्लॅन करा किंवा तसं तुम्ही डाएट करा. आणि डाएटचे पण 2-3 प्रकार सांगितले ते खूप छान वाटलं, की रॉ म्हणजे सलाड कसं तुम्ही सलाड घ्यायचं नंतर शिजवलेलं अन्न किंवा मग तुम्ही नुसतं पाश्चात्य डाएट कसं असतं हे त्यांनी 2-3 प्रकार समजावून सांगितले. तर छान वाटलं ते. नक्कीच त्याचा खूप फायदा आहे. आणि व्हेज, नॉन-व्हेज वगैरे सगळं डाएट कुठलं कसं रिक्वायर आहे त्याबद्दल पण खूप छान इन्फॉर्मेशन दिली. सगळ्यांचे जे काही प्रश्न होते त्याचे जे उत्तरं मिळाले ते सुद्धा म्हणजे त्याच्यातनं पण नक्कीच म्हणजे फायदा होईल असं आहे. Yes, yes. ओके. छान. थँक यू श्रुती. ऍक्च्युली आज सरांना 2 दिवसापासून सरांना बरं पण नव्हतं. त्यांना थोडंसं पोटाचा त्रास पण होत होता. त्यांना थोडंसं तर तरी सुद्धा सरांनी, म्हणजे मला आताच क्लास सुरू व्हायच्या आधी सरांनी जस्ट स्टार्टिंगला सांगितलं. तर ऍक्च्युली आजचा क्लास पोस्टपोन करायला पाहिजे होता, पण सरांना त्रास असूनही सरांनी आजचा क्लास घेतला आणि तो वेळ दिलेला होता. सरांचं खूप म्हणजे सर खूप कमिटेड आहेत, की जे काम सांगितलं तर ते कमिटमेंट दिलं तर ते पूर्ण झालंच पाहिजे. त्याच्यासाठी आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला पाहिजे. हा एक त्यांचा खूपच मोठेपणा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला हे कळवलं पण नाही, की असं काही त्यांना त्रास होतोय, की आपण पोस्टपोन करायला पाहिजे होतं. तरी सुद्धा सरांनी आज क्लास घेतला. सरांनी तर खूप छान झालं सेशन आणि तुम्ही
म्हणजे आपण एकदा बोललो आणि लगेच तुम्ही हो म्हटलात आणि आपलं सेशन घेतलंय. त्याचे खूप खूप धन्यवाद सर. आणि आपण लगेच लवकरच आपण एक आपले बॅच सुरू करूया आणि त्याची हो सिरीजच सुरू सर. करूया. सिरीजच सुरू करूया सगळ्याची, की आपण हो, कशा हो. पद्धतीने आपण किंवा कशा पद्धतीने प्लॅन करता येईल, डिसीज वाईज करता येईल, एज वाईज किंवा काय जे असेल वेगवेगळ्या हो, पद्धतीने हो. आपण त्याची सिरीज तयार करूया आणि हो. ते आम्ही सुरू करू आपण लवकरात लवकरच आपले प्राणायामाचे क्लासेस. चालेल, चालेल. काही हरकत नाही. कारण कसं आहे आता जसं तुम्ही मला सांगितलं होतं, की घरामध्ये स्वयंपाकाचं काम असतं म्हणून हो. मी थोडंसं लवकर संपवलं. हां, 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 हां. चालेल, हरकत नाही सर. लग्न झालं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं, हो, हो, हो. की हो, हो. बाबा लोकांना त्यांना त्यांच्या घरातली कामं असतात. हो, हो. त्यात अडथळा न येता हं, 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 आपल्याला हं. क्लास घ्यायचा आहे. बरोबर. म्हणून मी त्या पद्धतीने घेतलाय. ओके. येस सर, येस. ओके सर. चालेल तर धन्यवाद सर. आपण इथे संपवूया. धन्यवाद ज्यांनी सगळ्यांनी अटेंड केलाय. छान त्यांनी प्रश्न पण खूप चांगले विचारलेत आणि ते सगळ्यांनाच खरंच फायदेशीर राहतील सगळ्यांसाठी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक यू मोहिनी. सर मोहिनी पाठक ह्या डॉक्टर आहेत आणि ह्या तुमच्याकडे सर हॉस्पिटलला मी DKMM ची स्टुडंट आहे ओके. आणि